आणि आता यानंतर बातमी नाशिकच्या तिढ्यासंदर्भातली आहे। महायुतीतील नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये हालचालींना आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे। चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळांच्या भेटीला गेलेले आहेत, तर नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार असं दादा भुसेंनी यावेळेला दावा केलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आज जाहीर होणार असं भुसे म्हणतात। उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स मात्र अजून कायम आहे। महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीने नाशिकमध्ये हालचालींना वेग आल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। चंद्रशेखर बावनकुळे हे भुजबळांच्या भेटीला गेलेले। भुजबळ साहेब भेट द्यायला भेटू। नाशिकच्या जागेचा तिढा कधीपर्यंत सुटेल? भुजबळ साहेबांना भेटू ना। महायुतीमध्ये शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर करतील। तर महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये हालचालींना आपल्याला वेग आल्याचं बघायला मिळत आहे। इथे दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय। तर किरण ताजने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। किरण, चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळांच्या भेटीला जात आहेत, हा तिढा आज सुटणार आहे का? अमित, खरं म्हणजे आजच्या दिवशी दादा भुसे जे नाशिकचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आज दुपारपर्यंत तुम्हाला सर्वांना गोड बातमी मिळेल, नाशिकचा उमेदवार ठरला जाईल आणि त्याची घोषणा आज होईल अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत देखील उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडनं देखील या जागेच्या संदर्भात आग्रही मागणी केली जाते। उमेदवारी मिळण्यासाठीची लॉबिंग बघायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची देखील मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी आहे आणि या सगळ्या काळामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी उशिरा या उमेदवाराची घोषणा होती का अशा स्वरूपाची देखील चर्चा रंगलेली आहे। विशेष म्हणजे या सगळ्या काळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता थोड्याच वेळामध्ये छगन भुजबळ यांची भेट घेणार आहे। कालच्या दिवशी गिरीश महाजन यांनी देखील भेट घेतली होती। मॅरेथॉन बैठका गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये होत्या आणि या सगळ्या काळामध्ये आता नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये खल सुरू आहे आणि एकूणच आजच्या दिवशी हा उमेदवार जाहीर होईल अशा स्वरूपाची माहिती आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे ज्या वेळेला हॉटेल रेडिसन ब्ल्यू या ठिकाणून निघत होते त्यावेळेला देखील त्यांना आपण उमेदवार कधीपर्यंत ठरेल, तिढा कधीपर्यंत सुटेल असा प्रश्न त्यांना विचारला होता आणि त्यावेळेला छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधल्यानंतर याबाबतचं उत्तर देतो अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। त्यामुळे आजच्या दिवशी हा तिढा सुटेल हे जवळपास निश्चित झालंय, मात्र उमेदवार कोण याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। अमित, निश्चित किरण, त्यामुळे आजचा दिवस नाशिकसाठी खरं तर महत्त्वाचा म्हणावा लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।